लिब्रिऑफिस ड्रॉचा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण लिब्रिऑफिस ड्रॉ आणि लिब्रिऑफिस ड्रॉ वर्कस्पेस तसेच कॉन्टेक्स्ट मेनू बद्दल शिकू. क्रिएट, सेव्ह, क्लोज आणि ड्रॉ फाईल ओपन करणे, टूलबार सक्षम करणे, ड्रॉ पेज सेटअप करणे आणि मूलभूत आकार निविष्ट करणे शिकू. लिब्रिऑफिस सूट स्थापित नसल्यास सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून ड्रॉ स्थापित करू शकता. सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटवरील उबुंटू लिनक्स ट्युटोरियल्स पहा. या वेबसाईटवरील सूचनेप्रमाणे लिब्रिऑफिस सूट डाउनलोड करा. अधिक माहिती लिब्रिऑफिस सूटच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, इन्स्टॉल करताना ड्रॉ इन्स्टॉल करण्यास कंप्लीट पर्याय वापरा. लिब्रिऑफिस ड्रॉ वेक्टर आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे. हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात वेक्टर ग्राफिक्स बनविण्यास परवानगी देते. ग्राफिक्सचे दोन प्रकार आहेत, वेक्टर बेस्ड ग्राफिक्स आणि बिटमॅप्स. वेक्टर ग्राफिक्स लिब्रिऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे. दुसरे बिटमॅप किंवा रॅस्टर चित्र आहे. BMP, JPG, JPEG आणि PNG हे प्रख्यात बिटमॅप फॉर्मॅट्स आहेत. चित्र रूपरेषेच्या तुलनेद्वारे या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ. डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे, उजव्या बाजूला बिटमॅप आहे. लक्ष द्या, चित्र मोठे केल्यास काय होते. वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे, बिटमॅप चित्र अस्पष्ट आहे. वेक्टर आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते. म्हणून जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते. बिटमॅप पिक्सेल्स किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमामध्ये जाळी किंवा चौकोन वापरते. चित्र मोठे करताच तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का? या जाळ्या आहेत. लहान बिंदू प्रत्येक जाळीमध्ये रंग भरते. तुम्ही आणखी एक फरक पाहिला असेल, बिटमॅप आयत आकारात आहे. वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारामध्ये असू शकते. आपल्याला वेक्टर ग्राफिक्स बद्दल माहिती आहे. आता ड्रॉ वापरून त्यांना कशा प्रकारे बनवायचे हे शिकू. येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्जन 10.04 जसे की आपले ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्जन 3.3.4 वापरत आहोत. नवीन ड्रॉ फाईल उघडण्यास स्क्रीनच्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात ॲप्लिकेशन पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ऑफिस, त्यानंतर लिब्रिऑफिस वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स अनेक लिब्रिऑफिस घटकासह उघडेल. ड्रॉइंग वर क्लिक करा. हे रिकाम्या ड्रॉ फाईलमध्ये उघडेल. ड्रॉ फाईलला नाव देऊन सेव्ह करू. मेन मेन्यूमध्ये फाईलवर क्लिक करा आणि सेव्ह ॲज पर्याय निवडा. सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स दिसेल. फाईल नेम फील्डमध्ये वॉटरसायकल टाईप करा. ड्रॉइंग संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे. ड्रॉ फाईलसाठी डिफॉल्ट प्रकार .odg फॉर्मॅट आहे. ब्राउज फोल्डर फील्ड वापरून ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करा. सेव्ह वर क्लिक करा. फाईल वॉटरसायकल नावाने सेव्ह आहे. ड्रॉ फाईल नाव आणि एक्सटेन्शन सोबत टायटल बार मध्ये दर्शित आहे. आपण या स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे वॉटरसायकल चित्र कसे तयार करायचे शिकू. आपण हे चित्र टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. प्रत्येक मूलभूत ट्युटोरियल स्तर तुम्ही या चित्राचे वेगवेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल. ड्रॉ मूलभूत स्तर या ट्युटोरियलच्या शेवटी तुम्ही स्वतःहून अशा प्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार. अगोदर आपण स्वतः ड्रॉ वर्कस्पेस किंवा ड्रॉ विंडो सोबत परिचित होऊ. मेन मेन्यूमध्ये सर्व पर्याय आहे जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो. डावे पेजेस पॅनल ड्रॉ फाईलमधील सर्व पेजेस दर्शविते. ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास पेज म्हणतात. प्रत्येक पेजमध्ये 3 लेयर्स असतात, ते म्हणजे लेआउट, कंट्रोल्स आणि डायमेन्शन्स लाईन्स. लेआउट लेयर डिफॉल्ट द्वारे दर्शित होते. जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो, आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू. चला लिब्रिऑफिस ड्रॉ मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू.
ड्रॉ मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास मेन मेन्यूवर जा आणि व्ह्यू त्यानंतर टूलबार्स वर क्लिक करा. तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्सची सूची पाहाल. डाव्या काही टूलबार्सवर चेक मार्क आहे. याचा अर्थ ड्रॉ विंडोमध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे. स्टँडर्ड पर्याय चेक आहे. तुम्ही विंडोवर स्टँडर्ड टूलबार पाहू शकता. आता स्टँडर्ड टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू. तुम्हाला स्टँडर्ड टूलबार आता दिसणार नाही. त्यास पुन्हा विजिबल करू. अशा प्रकारे तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता. वॉटरसायकल चित्रासाठी मूलभूत आकार काढण्या अगोदर लँडस्केप व्ह्यू मध्ये पेज सेटअप करू. यासाठी पेजवर राईट क्लिक करा आणि पेज पर्याय निवडा. अनेक उपपर्याय दिसतील. पेज सेटअप पर्यायावर क्लिक करा. पेज सेटअप डायलॉग बॉक्स दर्शित होईल. पेज फॉर्मॅट खाली फॉर्मॅट फील्ड आपण पाहू शकतो. येथे आपण A4 पेपर आकार निवडू जो सर्वाधिक प्रिंटिंगसाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही फॉर्मॅट निवडाल विड्थ आणि हाईट फील्ड डिफॉल्ट नियमासोबत आपोआप भरली जाईल. ओरिएंटेशन पर्यायाखाली लँडस्केप निवडू. पेपर फॉर्मॅट फील्डच्या उजव्या बाजूला ड्रॉ पेजचे तुम्ही लहान प्रिव्ह्यू पाहाल. ओके वर क्लिक करा. चित्राची सुरुवात सूर्यापासून करू. ड्रॉइंग टूलबार वर लहान काळ्या त्रिकोणानंतरच्या बेसिक शेप्स वर क्लिक करा. सर्कल वर क्लिक करा. आता कर्सर पेज वर आणा. माउसचे डावे बटण पकडा आणि ड्रॅग करा. वर्तुळ पेज वर रेखाटला आहे. आता सूर्यानंतर ढग रेखाटू. यासाठी ड्रॉइंग टूलबार वर जा आणि सिम्बॉल शेप्स निवडा. लहान काळ्या त्रिकोणानंतरच्या सिम्बॉल शेप्स वर क्लिक करा आणि क्लाउड निवडा. ड्रॉ पेजवर सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा. माउसचे डावे बटण पकडून ड्रॅग करा. तुम्ही ढग रेखाटला आहे. चला डोंगर काढू. पुन्हा बेसिक शेप्स निवडून आयसोसेलेस ट्रायंगल वर क्लिक करा. अगोदरप्रमाणे ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू. आपण 3 आकार निविष्ट केले आहेत. प्रत्येक बदलानंतर फाईल सेव्ह करणे विसरू नका. यासाठी Ctrl S कीज एक सोबत दाबा. बदल आपोआप सेव्ह करण्यास तुम्ही टाइम इंटरवल ही सेट करू शकता. यासाठी मेन मेन्यूवर जा आणि टूल्स निवडा. टूल्सच्या खाली ऑप्शन्स वर क्लिक करा. ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल. चेकबॉक्सच्या उजव्या बाजूवरून प्लस चिन्हावर क्लिक करा. नंतर लोड सेव्ह जनरल क्लिक करा. सेव्ह ऑटो रिकव्हरी इन्फॉर्मेशन एव्हरी बॉक्स तपासा आणि 2 टाईप करा. याचा अर्थ फाईल प्रत्येक 2 मिनिटांनी आपोआप सेव्ह होईल. ओके वर क्लिक करा. फाईल क्लोज यावर क्लिक करून ही फाईल बंद करू. अस्तित्वात असलेली ड्रॉ फाईल उघडण्यास मेन्यूबार मध्ये वर फाईलवर क्लिक करून ओपन पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर डायलॉग बॉक्स दिसेल. येथे तुमचे डॉक्युमेंट्स सेव्ह असलेले फोल्डर शोधा. तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून ओपन वर क्लिक करा. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. नवीन ड्रॉ फाईल बनवा आणि त्यास माय वॉटर सायकल नावाने सेव्ह करा. पोर्ट्रेट मध्ये ओरिएंटेशन पेज स्थित करा. ढग, चांदणी आणि वर्तुळ काढा. ओरिएंटेशन पेजला लँडस्केप मध्ये बदला. संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा. हा पाठ येथे संपत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण लिब्रिऑफिस ड्रॉ वर्कस्पेस आणि कॉन्टेक्स्ट मेन्यू बद्दल शिकलो. आपण ड्रॉ फाईल क्रिएट, सेव्ह, क्लोज आणि ओपन, टूलबार सक्षम करणे, ड्रॉ पेज सेटअप करणे, मूलभूत आकार निविष्ट करणे शिकलो. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्रही दिले जाते। अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे। यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे। या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते। सहभागासाठी धन्यवाद।